सध्या मुलांच्या परीक्षांचा सीझन आहे. तर चौथीपेक्षा छोट्या म्हणजे अगदी लहान मुलांच्या परीक्षांसाठी काही टिप्स आहेत का? असं आम्ही एक्सपर्ट्सना विचारलं. तर काउन्सिलर डॉक्टर अनुजा कुलकर्णी यांनी पालकांसाठी सुद्धा काही छान सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या मी तुमच्याशी शेअर करते. चौथीपेक्षा छोटी मुलं म्हणजे खरं तर अभ्यास हे एक टीमवर्कच आहे. मी लहानपणी असा अभ्यास केला होता, त्यामुळे हीच पद्धत योग्य आहे असं धरून चालणार नाही. तर आपलं मूल कुठल्या पद्धतीने छान अभ्यास करू शकतं किंवा कुठल्या पद्धतीने त्याला अभ्यास करायला आवडतं हे ओळखून आपण पद्धत बदलूया. त्यामुळे कधी खेळत, कधी एकत्र वाचन करत, कधी प्रश्नोत्तर करत असा मुलांचा अभ्यास घेऊया. आणि परीक्षेच्या काळात सुद्धा मुलांची झोप पुरेशी होतीये ना, त्यांना हेल्दी फॅट्स आणि स्नॅक्स किंवा मंचिंग सुद्धा हेल्दी मिळतंय ना, याकडे लक्ष देऊया. शिवाय कधी कधी थोडंसं खेळून सुद्धा मुलं ती रिफ्रेश होतात आणि पुन्हा छान अभ्यास करतात. त्यामुळे परीक्षा आहे म्हणून खूप बाऊ करून दडपण घेण्यापेक्षा थोडा थोडा वेळ त्यांना खेळायला सुद्धा देऊया. आणि शिवाय मूल परीक्षेहून आल्या आल्या त्याची उलट तपासणी घेतल्यासारखं सगळं लिहिलंच ना, बरोबर आलंच ना, असं करून त्याला भंडावून सुद्धा सोडायला नको. म्हणजे हा परीक्षेचा काळ सगळ्यांसाठीच छान जाईल. चौथीपर्यंतची छोटी मुलं म्हणजे परीक्षेचं थोडं थोडं महत्व तर कळतंय, पण अगदी जीवन मरणाचा प्रश्न आहे इतकी सुद्धा महत्वाची ही परीक्षा नाही. त्यामुळे ह्याचा बॅलन्स साधत आपण मुलांच्या हा परीक्षेचा काळ अगदी छान करू शकतो. तुमच्याकडे सुद्धा आणखी काही टिप्स असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऑल द बेस्ट.